तर येवला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून यावेळी नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र लोणारी व शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांच्यामध्ये सरळ लढत बघायला मिळाली होती। यावेळी 13 प्रभागांसाठी 13 टेबलची व्यवस्था मतमोजणीसाठी करण्यात आली आहे। मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्राबाहेर नेमकी काय स्थिती आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। सुदर्शन खिल्लारे यांनी पाहूया। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या येवला नगर परिषदेच्या निकालाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आपण सध्या मतमोजणी केंद्राबाहेर आहोत। या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे। तसेच नगर परिषदेचे कर्मचारी देखील आहेत, मतदान निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी देखील आहेत। या ठिकाणी 9:30 वाजता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीला आतमध्ये प्रवेश देऊन 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम खोलले जाणार आहेत। त्यानंतर 10 वाजता मतमोजणीला ठीक सुरुवात होईल। एकूण 13 टेबलद्वारे ही मतमोजणी होणार आहे आणि 14वा टेबल हा टपाली मतमोजणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। साधारण 2 तासामध्ये सर्व कल हाती येण्याची शक्यता आहे। कुठला अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी आधीच मॉकड्रिल घेऊन सूचना दिलेल्या आहेत। तसेच मिरवणुकींवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे। आता काही तासातच येवला नगर परिषदेचं चित्र हे स्पष्ट होणार आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण की मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे। त्यांचे संपूर्ण कुटुंबीय प्रचारात उतरलं होतं। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांचे पुतणे रुपेश दराडे हे उभे होते, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। आता येत्या 2 तासामध्ये येवला नगर परिषदेचं सर्व चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात आलेलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।